बसा. उभे राहिलेली मंडळी की 4 तास तुम्ही उभे राहणार नाही. 4 तास कार्यक्रम आहे. 4 तास उभे राहणार का? पुढे येऊन बसा ना. कार्यक्रम सुंदर आहे. आपण गणरायाला वंदन करू. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांना वंदन करू. ज्यांनी ही कला दिली त्या गुरुंना वंदन करू. त्याहून महत्वाचं म्हणजे ज्यांनी आपल्याला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला ते छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू. ज्यांनी धर्मासाठी आपलं बलिदान दिलं त्या धर्मवीर संभाजी महाराजांना वंदन करू. ज्यांच्या आशीर्वादावर हा कार्यक्रम नावारूपाने आला ते पाटण तालुक्याचं वैभव असणारे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांना वंदन करते. त्याचप्रमाणे आमच्या भारताचे अतिगुरू असणारे हरिभक्तपरायण कैलासवासी शाहीर पांडुरंग कडवेकर यांच्या स्मृतीला अभिवादन करते. त्याचप्रमाणे ज्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत ते आपल्या गावचं आराध्य दैवत असणारं श्री महाकाल. जेवणारे कोण बाकी असेल तर त्यांनी पटकन मागे जावा. शक्यतो कोण राहिलेले नाहीत. कार्यकर्ते मंडळी जेवण करून घ्या. जेवलेले खाली बसा. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी खुर्चीवर बसा. बाबा काय प्रॉब्लेम तुम्ही बसा. हा जेवाय अजून राहिले येते तुम्ही असो बाकी असो. त्या आपल्या ग्रामदेवतेला वंदन करते. त्याचप्रमाणे ज्यांच्या नियोजनातून आयोजनातून इथं आम्हाला बोलवलं आहे ते आमच्या अंकुशसाहेब असतील. तुम्ही सर्व ग्रामस्थ असाल. आपल्या मंदिराचे देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्ही सर्व ग्रामस्थ सर्वांचं मी प्रथमतः आभार मानते. मला इथं बोलवलं कार्यक्रम करण्याची संधी दिली. महाकाली आणि धोलाई देवीच्या सेवेची संधी दिली त्याबद्दल सर्व तुमच्या ग्रामस्थांचं प्रथमतः आभार. त्याहून महत्त्वाचं म्हणजे गावातील तरुण मंडळ असेल, गणेश उत्सव मंडळ असेल, दुर्गा उत्सव मंडळ असेल, शिवजयंती उत्सव मंडळ असेल, सर्व मंडळातील कार्यकर्त्यांचं आभार. गावातील महिला बचत गट असतील तुमचा आभार. आहेत का बचत गट? हा मोठ्यानं बोलायचं. पुऱ्या खाल्ल्या मोठ्यानं बोलायचं. गावाटायचं नाही. असो गावातील महिला बचत गट असतील तुमचा. गावातील लाडक्या बहिणी असतील. आहेत का बहिणी लाडक्या? सगळ्या लाडक्या. बाय बाय बाय. बरीचशी लई डिमांड आले. यंदा बनीसने असं डिमांड आलं बरी झाल्या लाडक्या दाजी राहिला मोकळ्या. दाजीला कुठली स्कीम नाही, योजना नाही, कशात सुद्धा दाजी बसलेला नाही. दाजी मोकळा. लाडक्या बहिणीचं सगळ्यांचं मी आभार मानते. आला का शेवटचा हप्ता 1,500 आला? हा ना 500 मला बाया म्हणते द्या आम्हीच फुकट खायला सुप्रीम तो आधी सांगेन आमच्यामध्ये वाटलेलं आहे. तुमचं तुम्हाला पैसे असून माझं मला पाकिट आहे त्यातलं काय फक्त मागू नका. लक्षात सर्वांचं प्रथमतः आम्ही आभार मानते. गावातील तरुण मंडळ असेल, ग्रामस्थ मंडळ असेल, गावातली बिवडी शिवडी सगळी. पुन्हा कुणी म्हणायचं नाही आमचं नाव सुद्धा घेतलं नाही. सर्वांचं प्रथमतः आम्ही आभार मानते. आणि छोट्याच्या भारतरूपी सेवेला सुरुवात करणार आहे. ओम नमो जगन्नायका, 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 आर्य आदिमध्ये हाची मगपुरावा गणपती मनपुतीचे प्रधान मनमाते नारायण मनिंद्रियाचा राजा तयाची सर्व भाव पूजा तुका मनी मन चंचल हाती येई गुरुचे बळ. ओम नमो जगन्नायका, 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 माझ्यासाठी एकच काम करायचं. आमचा हा ग्रुप आहे ना आणि मी मागचं बॅकग्राऊंड क्लिअर आहे तर चांगलं छान. ओम
आपण आपल्या भारतरूपी सेवेला पुढे नेणार आहोत. आले पाच पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शिंगार पाच रंगाचा शिंगार पाच रंगाचा शिंगार आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शिंगार पाच रंगाचा शिंगार पाच रंगाचा शिंगार कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. महिला मंडळ पुन्हा सांगते, महिला मंडळ तुमच्यासाठी
मावशी कार्यक्रमाची पहिली सूचना स्वतः बोलायचं नाही शेजारीला बोलून द्यायची नाही महिला मंडळ कारण बायका कुठं बी बोलतात का नाही लग्नाला गेली तरी बोलती मैत्रीला गेली तरी बोलती पण बोलती त्यामुळे मी विचारल्याशिवाय कोणी बोलायचं नाही शेजारची एखादी चाबरी असती मधी मधी बोलती तिच्या तोंडावर हाणा म्हणायचं का बोलू नको कार्यक्रमाची दुसरी सूचना स्वतः झोपायचं नाही शेजारणीची झोप लागून द्यायची नाही झोप का लागून द्यायची नाही मावशी कारण आजचा हा सोहळा चाललाय ना हा साधा सुद्धा सोहळा नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हे सुख स्वर्गात सुद्धा नाही तिथं देव भेटायला येणार आहेत आपल्याला देव मंदिरात नसतो कळसात असतो पायरीत असतो लक्षात ठेवा आणि उद्या आपल्या मंदिराच्या मूर्तीमध्ये एक प्राण संजीवनी येणार आहे लक्षात ठेवा कळसाच्या रूपानं देव जागृत होणार आहे आणि त्याचा हा जागर चाललाय आजच्या जागराचं एवढं महत्व आहे आज तो जागला तो पुढल्या वर्षीपर्यंत 100% जागला आज लग्नाचं नियोजन भरपूर दिवस चाललं होतं महिला मंडळ आवाज क्लिअर येतोय ना थोडस एक वाटलेच कमी करा माझ्या माईकचा पुढे हा ते आहे ना काय न करू लग्नाचं नियोजन भरपूर दिवस चाललं होतं आमचं पप्पा म्हणायचं लॉकडाऊन मध्ये लग्न करू मी म्हणजे लॉकडाऊन मध्ये लग्न मला काही आवडत नाही लॉकडाऊन मध्ये लग्नात कोण होतं का ताई नवरा नवरी ये बामण लग्न कशी असावी फुकटचा मंडप असावा फुकटची साऊंड सिस्टीम असावी फुकटचं आपण गिळलं तसं जेवण असावं आहे का आणि अजून कळत बसली तर आपण गिळणारच आहे ते सगळं जेवण लागणारच आहे आशीर्वाद द्यायला तुमच्यासारखी गोड मंडळी असावी लग्न कुणाचं आहे आपल्या दोघात आहे का नाही म्हणजे आज काही कोण आणि बाकीचे काही नुसती गिळाय बोलू घेते हा पुऱ्या काय हा स्वतःच्या लग्नात स्वतः नसते बघितलं का म्हणतात पुढे बघ असू दे शिकडच्या बायकांना लोकांच्या संसाराला हसायची भारी सवय आहे तुम्हाला नवशी असू दे कसलं बी असलं तरी ते माझं मला तिकडे सर की म्हणतं रेंजमध्ये एक तर तुझी रेंज जात आली पाणी कसं हा असू दे कसलं बी असलं तरी ते माझं मला तुमचा शाहरुख खान देखणार माझ्या उपयोगात आहे का मावशी आहे का कसा आहे माझा अमिताभ बच्चन हो बच्चनला दाढी असते हे बच्चन काढा 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 दाढी फोटो काढायचे दाखवू ना लोकांच्याच भांडण नको करायचं हो नाही तर म्हातारी म्हणे हे किवला गेला असेल करून आला असेल असो मोठ्या तुम्ही असे सारखंच आहेत पोचायचं असो मावशी ही आमच्या वडिलांची पसंत आहे माझी नाही हे मुलीनो कॉलेजला होते तेव्हा मला चांगली चांगली स्थळं येत होती मी लगेच सांगायचं पप्पा वर्गा परमनंट पाहिजे 40-50 हजार पगार पाहिजे मुंबई पुण्याला फ्लॅट पाहिजे गावाला भरपूर जमीन पाहिजे वर्गा एकटा पाहिजे घरची सगळी वेगळी पाहिजे आमचं पप्पा म्हणलं अगोदरच सगळं वाटोळ करून निघाली तुला काय कापायचे त्या शोधाशोधी मावशी माझं हे वय झालं हे वय झालं शेवट आमच्या पप्पाने हे शोधून आणलं आमचं पप्पा म्हणलं आता की हे जेवण चालू होत आहे का नाही ह्याच्यासारखा पीस कुठं बघायला मिळणार नाही हे आमच्या वडिलांची पसंती आहे आई बापाने बरं नाही केलं ग बया आई बापाने बरं नाही केलं ग बया मला म्हणतात
राहिलेले पाहुणे मंडळी लग्न लागले होती है ना. 8 वाजल्यापासून आपण गेलतोच की दुसरं केले 11 वाजले असू. आज इथं मोफत विवाह सोहळ्याचं आयोजन केले. पण या मोफत विवाह सोहळ्यामध्ये लग्न फक्त आमच्या दोघांचीच लागणार. हे आता जी तरुण मंडळी लग्नाच्या शोधात आहेत त्यांनी प्रयत्न चालू ठेवा. 12 वर्षानंतर पुन्हा नाशिकला कुंभमेळा भरणार आहे. हो, 4 वर्षात तुमचं झालं तर तुमचं भाग्य, नाही झालं तरी पोरांनी टेन्शन घ्यायचं नाही. कारण टेन्शन घ्यायचं नाही. सरळ वर्ग सातारवर नाही विलुंगी आणायची. बम बम बोले आल्या जाऊ दे. एकेवी मधनं कर्डीतनं 2 टेम्पो भरून काय गावात ठेवून पण याचा उपयोग नाही. बापानं ठरलं तर याचं ठरवून ना हे कुणाची पळवून आली ना काय काय. त्यामुळे आमच्या लग्नात कुणी गडबड गोंधळ करायचा नाही. लांब बसलेले पाहुणे मंडळी कुणाला अक्षता मिळाले नसतील खडी माती काय मारू नका. पाहुणे मंडळीची जेवणाची व्यवस्था आपापली तर केलेली होती. मागच्या बाजूला केली ना. जेवण केले ना सगळ्यांनी. आता कुणी जेवण मागायचं नाही. जेवण तरी पाहुणे मंडळी लग्न घरी जायचं नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची. बाबा बाबा येतं हळदवाटुनी वाटेला पाटा, हळदवाटुनी वाटेला पाटा, अवगुणाचा नवरा मोठा हळदी नेवटा. काय सांगायचं मावशी तुम्हाला. मी एवढी गोरी पान नक्षत्रवाणी चंद्राची पोर आहे का नाही. आदेव कशी दिसते आंबात आहे तर काय नुसतं मला. काय करायचं मावशी. पदरात पडला आणि आपल्या बायकांचा जन्मच असा काय का नाही. कसलं बी पदरात पडलं तरी आपल्याला समजून घ्यावं लागतो. कसलं पण कसलं पण कसलं पण कसलं पण. प्रत्येकीला माळकरी भेटेल असं नाही. कसलं बी पदरात पडलं तरी समजून घ्यावं लागतं. बदलायचं. नवऱ्याची चापट सुद्धा खाल्ली नाही. कोण आहे का बिना मार्काचा. कोण आहे का. 2 3 4 5 म्हणल्यावर सगळ्याच उभं राहतील. 500 रुपये म्हणलं की कसं हात भरतात. बायकासनी लागली त्या लाडक्या बहिणीपासून फुकटची खायची सोय. फुकट 500 म्हणजे की सगळ्यांनी हात वर केले. हा मी येते माझ्या पाकिटातलं वाटेल बस. ज्याने हात वर केलं त्या भाग्यवान. ज्याने हात वर केलं त्या भाग्यवान. ज्याने हात वर नाही केलं त्या माझ्या नशिबाचे आहे का. शिबी मुर्दा मला कवा कवा मार तरी काय. तो काय करायचं मावशी आहे का की काय बदलायची गोष्ट आहे का. हो शेवट आमच्या पप्पांची पसंती आहे. बाबा ओ बाबा कारभारी शिक्षक नवरदेव झोपला. हॅलो सांगितलं की पुऱ्या कमी खा. पुऱ्या कमी खा म्हणतं. हळद पडची पडेल पडेल पडेल. मुर्द्या काय हा झोपलं होता. कुणाचं माझंच. मुर्द्या एवढी मोठी मी शेजारी उभी असताना स्वप्नात बघते. किती एअरपाट आहे बघितलंय. काय बरं पुढे सर मला झोपत जाऊ नको मुर्द्या. हा तिथं तरण्या पोरांची लग्न होईनात लग्न ठरवणार पोरांनी झोपा नाही आहे त्या. 12 वाजेपर्यंत पोरं धडपडते ती झोप नाही पोरच नाही का. 12 वाजता एखाद्या नटीचा फोटो मोबाईल मध्ये बघते ती उशाला घेते ती झोपते. तरी बी नाही लागल्या.
तरी पण झोप नाही लागली का नाही पोरासनी पुन्हा नेटीचा फोटो काढते ती आणि झोपते ती सगळी फोनवरच ऍडजस्टमेंट चालली पोरांची आणि मूर्ती तुझ्या या वयात लग्नात झोपते इकडे कारभारी हिथं बसलीत का नाही हिथं बसले तेवढी माझी पाहुणी मंडळी हिथं बसलेले माझी पाहुणी मंडळी जेवण करून घरी झोपाय गेली का नाही ती तुझी पाहुणी मंडळी हे जी पाहुणी रावळी सगळे असते खायला सगळ्याच्या आधी भाजनाला आता तुम्ही सांगा हिथं जेवढी उपस्थित आहे तेवढी जर का जेवायची असती एका पण माझ्या पाहुण्यासाठी गोड आणि चांगलं नाव येतं का येतं का तू पहिले घे. नको 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 बाबा तू पहिले घे. तुमचा पहिला मान आहे असं नाही तुमचा जाय पहिला मान घ्या घ्या. तुम्ही घ्या चांगलं स्टार्टरच्या स्टँडवरती उभी होती बस स्टार्टरच्या स्टँडवरती उभी होती बस आणि ही माझी मनू पंढरपूरची जाफरी बस फ्री बस पाण्यात जाऊन बस तास पठार होता तिकडे तिकडे म्हणले एकूण निघाली आणि पंढरपूरला चालली ही जाफराबादी बस इतका हुशार आहे सु मला माहित असतं तर कशाला तुला पहिलं नाव घेऊन गेलं असतं मी म्हणतो हुशार असं हां असो हे महिला मंडळ पण मी चांगलं नाव घेते यांचं ऐका कारण आपल्याला मर्यादा आहे का नाही मावशी ए आपण जोडव्याच्या बोटापासून केसापर्यंत मर्यादेनं बांधतो गेले महिला मंडळ हे टोलगं कुठे बी उदाळलं तरी चालते आपल्याला उधळून चालत नाही ए आता लग्न झाले नीट घे नाही तर उचलून आपतील तुला कुठं माहित आहे कायदा आता बायकांच्या बाजूला काय महिला आरक्षण नुसता धक्का लागला तरी बच्ची लाट म्हणते त्यात मी टू इन होय मग काय तुला खेळच हो माझ्या बाजूला तर लय कायदा आहे हां हे काम तुम्हाला नाव घ्या म्हटलं की चांगलं नाव घ्यायचं का नाही मी यांचं नाव चांगलं घेते आहे का समोरची देवळी त्याचा पेढा समोरची देवळी त्याचा पेढा मी पंढरपूरची माई तो करंडीचा रेडा आहे का नाही चांगलं हा करंडीचा गावा हे चांगलं पिक्चर मधलं नाव हेच आहे का समोरची देवळी त्यात होती मिरची समोरची देवळी त्यात होती मिरची ह्यो माझा परशा आणि हे जाल वा वा काय वा वा म्हणते म्हणजे अक्षर बघितले लगेच वा वा म्हणायला कारभारी तुमच्यापेक्षा ती टोपी घातलेलं म्हातारं चांगलं दिसतंय ते हसतंय कसं दाखवलं पुढचं दोन दात सुद्धा उगावलं आहे का नाही उगाते उगाते नवीन झाले उगाते काय गडबड आहे का दात पुढे खाय येतात ना बघ एक उशीर त्यानं माझ्याकडे चष्म्याचं बघते काच कुठली तरी बघते चांगले नाव घेते काय नाव आहे तुमचं विठ्ठलराव वा 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 ए नाव बघा महाराजांचं विठ्ठल साक्षात पांडुरंग चांगलं नाव घेते विठ्ठलरावांचं नाव आहे का रुंजून जाते खिडकी वाटे पाहते रुंजून जाते खिडकी वाटे पाहते खिडकीला 3 तारा आणखी त्याला घुंगर बारा सुपारी कापते करा करा पान खाते 13 तिकडून आला व्यापारी काढते पदर घालते वारा व्यापारी तर घेते हांडा पाणी भरते गंगाचं वाडा बांधते भिंगाचं वाड्यात वाडं 7 वाडं 7 वाड्याला 7 चौकटी 7 चौकटी यात पलंगावरती गादी गादीवरती उशी उशीवरती बशी दुधा कप कपात होता दुधात पडली माशी आमचं कारभारी गेलं काशी म्हणून विठ्ठलरावांच्या नावाने धरते येणाऱ्या आषाढी एकादशी वा 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 मुर्दे त्याच्या नावाने धरते तू कशाला तोंडावला हात फिरवतो असो कारभारी थोडंसं हे तुमचे मित्र आहेत का मित्र कुठला हे काय छत्रपती दाढीवाली वा वा असं त्यांचं नाव घेऊ का चांगलं नाव घेते काय नाव आहे त्यांचं हां संतोषराव माझे नाव साहेब बरं मोठा माझ्याच मुळा
संतोषरावांचं नाव चांगलं घेते आहे का? समोर होती निवडी त्यात होती विट्टी, समोर होती निवडी त्यात होती विट्टी. आमच्या कारभाऱ्यांना विठ्ठलराव बुवांना दोघांना देते सोड चिठ्ठी आणि संतोषरावांना मारते विट्टी. आहे का नाही चांगलं? आहे का नाही? हा तू बघ बोंबल तुला काय महाकाली देवीनी पावली नाही जोडायला पावली. ऐका हे असं कारण संतोषरावांचं नाव घेतलं जागवलं का नाही? तुमचं नाव बी घेतली चांगलं. त्यांचं नाव आहे का? समोर होती निवडी त्यात होती खिसणी, समोर होती निवडी त्यात होती खिसणी. आमचा कारभारी गेला संडासला काळ्या पत्राने गेली ढोसून. काय केलं नाही आवडलं शर्मा घमोर द्या. एक असो कारभारी तुमचं नाव घ्यायचं, तुमचं नाव घ्यायचं आहे का नाही? विठ्ठलरावांचं नाव घेतलं की ते पाण्याचं चष्मावाला रागाला बघायला त्याला कसं बघतोय काय काय ती बक्की मोठ्या कसं बघतोय बघ. हा म्हातारी असो तुमचं पण नाव घेतो. काय नाव आहे त्यांचं? हा तुमचं शशिकांत. शशिकांत 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 लय ताण ताण घेऊन हे शशिकांतरावांचं नाव आहे का? जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, जन्म दिला मातेने पालन केले पित्याने. शशिकांतरावांचं नाव घेते त्यांची गर्लफ्रेंड आहे नाते मोठ्या ते मी एकाच कॉलेजला साकारला आहे का? ती गेलं पुढे मी राहिली बोंबलं माझं त्याच्या आज गाठ पडली किंव मध्ये आहे का? हा ते असं बघितलं का मावशी? पोरग किती हुशार. हा मला म्हणतो सगळ्यांच्या जागेवर जाऊन पाया पड मोड द्या. एवढ्या सगळ्यांच्या जागेवर जाऊन पाया पडायचं म्हणजे माझी कंबर राहील का? राहील का? कसं पाया पडायचं? कसं कसं पडायचं काय माहित नाही? मारून तुला पाया सुद्धा पडायचं माहित नाही मोठ्या. हा हे पाया कसं पडायचं? आहेराच्या पाठीदावरचं नाव वाचून पाया पडायचं. नाव वाचायचं पड पाया, नाव वाचायचं पड पाया, नाव वाचायचं पड पाया. ज्याचा आहेर असेल त्याच्या पाया पडायचं, ज्याचा नसेल त्याच्याकडून 7-8 स्टँडवर गाठ पडले हे काय? त्यासाठी काय करू? इथनं सगळ्यांच्या पाया पडू. तुझ्या म्हाताऱ्याला फुलफुला देते. हा पॉम गाडी देते. या का तुझ्या कपाळावर गोंधळ काढते, ट्रॅक्टर काढते, डुगडुग काढते, हायवेचा ऍक्सिडेंट काढते, उलटा टेम्पो करते, उलटा टेम्पो. हा पण चाक फिरवी
नाही आजी आजी बघा आजी 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 दमाडी आजी दमाडी मारू नका मला त्याचं नाक आतमध्ये चिपवून टाकलं पार तुम्ही नाकाला गेला त्या मावळणी माझ्या मावळणी गेला नाकाला मुलगा आणि माझे चाची का गाळण देते वाची कणी देते कोकीचं मणी देते झाला शंकराला शंकराच्या आणि पार्वतीला श्री गणेश रुद्राशी आला आणि प्रथम पूजित देवी आला काळजी करू काय सर्वप्रथम करतो पार्वती माता अंघोळीला निघालेल्या असताना स्वरक्षणासाठी बाळाचं बाळ तयार केलं संजीवनी यंत्रानं बाळ सजीव केलं बाळाला आज्ञा केली बाळा मी अंघोळी सुरू येतोपर्यंत आतमध्ये कोणाला सोडायचं नाही आईचा शब्द आईचं वचन पाळण्यासाठी बाळानं म्हणजे बापाला म्हणजे शंकराला सुद्धा आत पाठवलं रागाच्या बाळात शंकराने त्या बाळाचं शिर उडवलं पार्वती माता अंघोळीसून आल्या ते बाळ त्यांना मृतावस्थेत दिसलं पार्वती मातेने हट्ट धरला माझं बाळ पुन्हा मला सजीव करून पाहिजे शंकराने शिपाई जंगलात पाठवले शिपायांना आज्ञा केली जो प्राणी पहिला भेटेल त्याचं शिर घेऊन या शिपाई जंगलात गेले त्यांना पहिला गजे भेटला गजे म्हणजे काठीचं शिर घेऊन आले ते ह्या बाळाला जोडलं सजीवनी मित्राने बाळ पुन्हा चालू बोलू लागलं म्हणून आपण त्याला गणपती म्हणतो गजानन म्हणतो गजवदन म्हणतो अगं बघून हवे त्याला दशरथाच्या राणी कौशल्येला श्रीराम उदराशी आला आणि रावणाचा वध त्याने केला रामरायांचा जन्म झाला चैत्रात रामरायांचा जन्म झाला वृक्षाला पालवी फुटली श्रीकृष्णाचा जन्म झाला यमुनेला पूर आला दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला आणि आपल्या पोरांचा जन्म झाला आणि आर्याला पाऊस घालवला गेला का पाऊस बिघडला मुलांचा दोष आहे का कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक देवाला आनंद होण्यासारखी मुलं पोटले महाराज पिल्ले सगळ्या प्राण्यांना होते आपल्याला पिल्लं झाली आहेत काही नवल नाही आपल्या पिल्लांनी काय करावं गीता भागवत करीती श्रवण आपल्या मुलांनी गीता भागवत प्रेमीश्वरी सारख्या ग्रंथाचं वाचन करावं आषाढी कार्तिकी सारखी वारी करावी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी मग संतांना आनंद होतो मग संत मंडळी म्हणतात पुत्र बाबाच्या गुणांच्या चांगली मुलं जन्माला हे तुम्ही म्हणाल महाराज आमची मुलं चांगली नाहीत का आपली मुलं दिसायला चांगली महिला मंडळ काळजीपूर्वक आहे का आपली मुलं दिसायला चांगली कारण मुलं जन्माला आले संस्कार करायचे नाही मुलं पोटामध्ये असताना संस्कार झाले पाहिजे महिला मंडळ काळजीपूर्वक आहे का त्याला गर्भसंस्कार म्हणतात ती म्हातारी खुर्चीवर पडेल तिला तुम्ही जागी करा पडेल म्हणा खाली बस खाली बस मावशे पडेल दुसऱ्याच्या पुढच्या पाडील 4-5 चांगल्या पुऱ्या रंगाला आले तुझ्या वाकली 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 अशी पार तिकडे वाकली तरी वाकली तिच्यामुळे 3 पुढच्या पडल्या असल्या बाकीच्या झोपू नका आजी झोपायचं नाही ठीक आहे चला हा कृपया फोनवरती वगैरे बोलायचं असेल तर बाजूला जाऊन बोला कार्यक्रमामध्ये डिस्टर्ब होत असं बरं का आजी आजी झोपू नका एका गावात एक म्हातारी अशी झोपायची 10 वेळा तिला सांगितलं झोपू नको झोपू नको पिंकू नको झोपू नको तशीच म्हातारी डुलक्या खायची 3ऱ्या वेळेला मी काय केलं तिची चांगली झोप लागून दिली हळूच बायकातनं गेली म्हातारीच्या पुढ्यात बसले आणि लाबा बोंबा मी जशी बोंबाली तसं म्हातारीनं डोळं उघडलं अजून त्या म्हातारीच्या पोरांचा फोन येतात मला महाराज आमची म्हातारी घरात झोपली तरी डोळं उघडे ठेवून झोपली त्या म्हातारीला पोरांनी विचारलं अगं डोळं का झाकत नाही ती म्हणजे काय नको बाया तू पुजारी महाराज बेकार आहे कवा येईल बोंबले त्याचा नियम त्यामुळे घरी डोळे झाकायचं असलं ते उघडं ठेवा घरी उघडं ठेवायचं तुम्ही हिथं झाका काय परिस्थिती आहे का मुलांच्या वरती
मुलं पोटामध्ये असताना संस्कार झाले पाहिजे, त्याला गर्भसंस्कार म्हणतात. गर्भसंस्कार कुणी केले? स्वामी विवेकानंदांच्या आईने केले, माझ्या ज्ञानोबारायांच्या आईने गर्भसंस्कार केले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने गर्भसंस्कार केले. शिवबाजाच्या बेटामध्ये असताना जिजाऊ बाळासाहेबांना डोहाळे लागले, पुण्यावरती बसावं, दांडपट्टा खेळावा, हिंदवी स्वराज्य निर्माण. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी हर हर. एक 5 मिनिटासाठी रक्त गरम झालं वाटलं का? मावळं आहेस का कावळ आहे? ए पोरानो, रक्त पेटलं पाहिजे. बाप आहे आपला तो बाप, शिवबा राजा बाप. माझा राजा जन्माला आला नसता, त्या मंदिरावर दिसला नसता कळस, आपल्या दामनामध्ये दिसली नसती तुळस, आपल्या आया बहिणींच्या कपाळाला दिसलं नसतं कुंकू. एवढे उपकार आहेत माझ्या राजांचे. तुम्हाला साधं जय म्हणाय भाडं पडतंय का? तर अजून स्वराज्य मिळालं नसतं. मला याच्यावरती संस्कार झाले पाहिजे, लक्षात ठेवा. महिला म्हणजे जिजाऊ मासाहेबांना डोहाळे लागले स्वराज्याचे, बलाढ्य राजा महाराष्ट्राला मिळाला. डोहाळ्यामुळे काय पोरग किती टक्केवारीतलं होईल ते, डोहाळ्यामुळे काय क्वालिटीचं पोरग होईल, डोहाळ्यामुळे कळलं पाहिजे. आपल्या बायकांना पण डोहाळे लागतात का नाही? तिकडे डोहाळे लागतात का? हा बोला बोला बोलायचं. हा आजी आता त्यांना ढवाळ म्हणजे काय चीज कळत नाही. त्या बारमाहीत वडापाव खाते का ढवाळ लागायचं, त्या बारमाहीत वडापाव मध्ये ढवाळ लागायचं कधी वेगळं काय नाही ते. आपल्या बायकांना डोहाळे लागतात, पण आपल्या बायकांना डोहाळे कशाचे लागतात? माती खायची. खरं बोला. देवीच्या दारात बसलाय, मंडपात बसलाय, काय काय अवलादी गरोदरपणात माती खाते. आता गरोदरपणात माती खाल्ल्यावर हिच्या पोटाला शिवाजी महाराज येईल का? येईल का? सगळी गांडूळच. आणि गांडूळ एकदा आल्यावर काय का बसतोय वाळ 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 वाळ. काय एखाद्या ठिकाणी शिरलं तर तिथं इस्कुटच करते. प्रत्येक गावात 1-2 गांडूळ असते. चांगलं काय चाललं की तिथं इस्कुट करायचा. ते मंदिरच कशाला पाहिजे, कळसच कशाला पाहिजे, एवढेच कशाला पाहिजे. मग काय गावाने तुझं वरी सरळ घाला 2-3 दिवस एवढं कशाला. लई गांडूळ बेकार. स्वतः काय मदत करणार नाही, स्वतः काय दान करणार नाही, दुसऱ्याने केलेले असली बघावणार नाही. वाळ 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 करते गांडूळ. आणि गांडुळाच्या मुळे पारायणं बंद पडली. गावोगावची पारायणं गांडुळामुळे बंद पडली. स्वतः पंगत घालणार नाही, दुसऱ्याला घालून देणार नाही. हे मुलांच्या वरती संस्कार. ब्राह्मणाची मुलं हुशार असतात. ती निसादेच्या वेळेला ब्राह्मणी काकू बाळाला हात मारतात. बाळा खेळायच्या बाजाराच्या घरामध्ये हात पाय धो, देवासमोरला निरंजन लावलेले आहे, शुभम करायची म्हण. आणि अभ्यासाला बई आता बाबा येतील. पण बाबा कसे येतील? बिना ढुलता येतील. आणि आपले 90% बाबा 6 वाजले की 1 फाट्यापासून डोली जिम खेळतच येते. 6 वाजले की आपले बाबा डोली जिम खेळतच येते. रस्त्यात कोण भेटले की ते कापून टाकी फाडून टाकी. काय कापतून काय फाडतू, तुला नीट उभं राहिलंय ना कापतोय. मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. महिला मी म्हणते बापाला व्यसन आहे, आईने तरी पोरांच्यावर लक्ष ठेवावं. पण आताच्या बायकांना लय काम आहे बाई. माझ्या वारगीच्या 9 वारी वाले असं जुन्या बायकांना तो आल्या बघितल्या का नाही आजी, मला लय समाधान वाटतं. आता या 6 वारी वालेसने आपलं दुखणं सांगून काय करायचं आहे? या येड्या हळदी वर्णाचा सत्यानाश आहे का नाही? महिला म्हणते आपल्या टायमिंगला आजी कसं होतं? जात्यावर दळायचं, आडाचं हिरीचं पाणी शेजून आणायचं आणि मग स्वयंपाक करायचा. असं होतं का नाही? आता त्या बायांना
आता नळ आले दारात आणि पोटे गेल्या घरात. आता डायरेक्ट किचन कट्ट्यावर पाणी आहे. किचन कट्टा आहे का नाही? भीतीला चिमुटा घेतला की पाणी येते. बाय 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 लय बायकांना काम. त्यात सरकारनं 50% आरक्षण महिलांना दिलं का नाही? तेव्हापासून बायकांची नेहमी कामं ही गडीच करते. आता हे बायकांचं नवरं राहिलं नाही, बायकांचं गडी झालं का नाही? पोरात नवरा घालतोय पोराला कपडे, नवरा घालतोय पोराला काय, नवरा जाताना दांडाचा डबा येतो आणि येताना पिठाचा डबा घेऊन येतो. बरंच गडी आता दळायला लागले. सोज एखाद्या खेळायचं, घरी माता मावल्या दळायच्या. आता सगळं उलट झालं. आता घरी लागलं दळायला आणि बायका लागल्या राजकारण खेळायला लागले. तुमच्या सरपंच कोण आहे? लेडीज आहे का जेंट्स? जेंट्स आहे. चांगलं. मला काय करायचं? तर सरपंच लेडीज असावी. तुमचं एकमेव गाव आहे महाराष्ट्रात. मी ऑल महाराष्ट्रात फिरते. हां रात्री नसरापूरच्या तिकडे होते, उद्या कोल्हापूरच्या तिकडे आहे. जयताळ म्हणून गाव आहे. उद्या परवा दिवशी बीडला होते, खानापूरला होते. ऑल महाराष्ट्रात मी फिरते मावशी रोज. तुमचंच गाव आहे तेवढा जेंट्सचं सरपंच आहे. नाही तर जिथं इचरील का नाही तिथं सरपंच लेडीज, ग्रामसेवक लेडीज, तलाठी लेडीज, पोलीस पाटील कंडक्टर. आणि ह्या जाती कुठं? ह्याला येते लोकांच्या ट्रॅक्टरवर. त्यातनं 4 राहिली तर डुगडुग घेते. डायरेक्ट राजवाडा एक येऊ चला फास्ट भरली तर भरली नाही तर मोकळे दाखते. त्यातून 4 राहिली तर त्याचा उपयोग गावात वारातील आहे का? प्रत्येक गावात 1-2 वारात पेशलिस्ट आहेत. त्यांच्याशिवाय वारातीला शोभा येत नाही. त्यातून 4 राहिली तर त्याचा उपयोग जर 5 वर्षांना एकवी फाटेवून आत आले. मला जरा समाधान वाटले ह्यावेळेस. निदान मी 4 वर्षात मला वाटते आत आले असेल यंदा. नाही तर 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या पाठीमागं लॉकडाऊनच्या आधी माझे बरेच कार्यक्रम या कुसुंबी मोरा भागाला झाले. हां ते आपल्या स्वामींचं गाव आहे ना पुढं. हां काय ते गोळेश्वर. हां गोळेश्वर महादेव मंदिरात सुद्धा कार्यक्रम झाला. रस्ता खराब होता तो सगळा. आता की देवाचं गुणगान गायचं गातो त्या का महिला मंडळ लय हुशार. खाते ती एकाच आणि गाते ती एकाच. जातं कुणाचं? सासरचं. आणि गुणगान कुणाचं गाते? माहेरचं. लय बायका हुशार. पूर्वीच्या महिला मंडळ जातेवरती बसल्या की माहेरचं गुणगान गायच्या. वाटचार वाट सर काय बघतो खेड्याला, वाटचार वाट सर काय बघतो खेड्याला, सोन्याचं कुलप माझ्या बंधूच्या वाड्याला. होतं का नाही असं? हां किती अभिमान होता पूर्वी आपल्याला बाहेर होता का नाही म्हातारे? हां कारण आपल्या टायमिंगला प्रेम होतं, जिव्हाळा होता, आपुलकी होती. जुन्या बायकांना विचारा. जुन्या बायकांची लग्न झाली तेव्हा मुली आई वडिलांच्या गळ्यात पडून रडायच्या. तुम्ही रडला का नाही? तुम्ही रडला का नाही? इकडे तुम्ही रडला का नाही? तुम्ही अहो म्हणा की तुम्ही एकदा रडला तर रोज रोज रडते ती गोष्टी. आता ते काय करते? कुठलंही माझ्या कुठलंच पाहिजे त्याने. नाही रडून तरी कोणाला सांगता यायचं? जळलं म्हणून झोपायची बारी आहे. आता त्या टेंटवर बाप उभा आहे. बापाच्या समोरनं पोरगी लोकांच्या गाडी बसून गेली. पण बापाला कळलं नाही की आपल्या कंपनीचं मॉडेल चालले. कशामुळं? तोंड बांधले. पोरींना हात जोडून विनंती आहे. तिथं बसलेल्या प्रत्येक महिलेला हात जोडून विनंती आहे. जर का तुम्हाला जरा सुद्धा लाज वाटत असली आपण हिंदू असलेलीची तर उद्यापासून कोणी तोंड बांधायचं नाही. आपल्या समाजात तोंड बांधत नाहीत. आपण हिंदू आहोत याची लाज वाटू द्या. सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची पुण्यात शाळा काढली. चिखल दगड शेण मारले आपल्यातल्या नालायकांनी. त्यांनी तोंड नाही बांधले. माझ्या दाशीच्या राणीनं स्वराज्य राखण्यासाठी राज्य राखण्यासाठी मूल
म्हणून पाठीशी बांधलं, तोंड नाही बांधलं. जनाबाईनं तोंड बांधलं नाही, माझ्या मुक्ताबाईनं बांधलं नाही, मीराबाईनं बांधलं नाही, सखूबाईनं बांधलं नाही. तुझ्या तोंडाला काय रोग आलाय? हे पोरी लोक कशाला तोंड बांधताय? शपथ घ्या, उद्या कलर बसले शपथ घ्या, आम्ही हिंदू आहोत, हिंदूसारखं वागणार, तोंड बांधणार नाही. बरं, तोंड बांधण्याबद्दल बी माझं काय म्हणणं नाही. कॉलेजच्या पोरीने तोंड बांधू द्या, बांधण्याबद्दल काय नाही. कॉलेजच्या पोरीने बांधू द्या. 50-50 वर्षाचे डांगरे सुद्धा तोंड बांधल्याशिवाय गाडी बसणार. हे 50 वर्षाचे डांगरे फार केस पिकली तोंड बांधते. आता तुला कोण बघते गाता? आई तोंड बांधल्याशिवाय गाडी बसणार. पुरीला काय म्हणायचं? त्या पुढे दोघी तिघी बसले, त्याच्या डोक्यावरचा पदर खाली का बघ. खुर्चीच्या आजूबाजूला बसले तिघी पण. आहे का डोक्यावरचा पदर खाली? ह्याला तुम्ही सोनं मानायचं. तुम्ही भाग्यवान आहे. जुनी माणसं अजून तुमच्या गावात आहेत. तुम्हाला ते साक्षी आहेत, ती इतिहासाचे साक्षीदार आहेत, आपले ते संस्कृतीचे साक्षीदार आहेत. अजून सुद्धा पदर खाली नाही. पूर्वी मुलीची आई जर, मुलाची आई जर का बारक्या बाळाला घेऊन एखादी बाई जर का कीर्तनाला गेली, एखादी महिला जर का लहान लेकरू घेऊन कीर्तनाला गेली आणि पोरग मध्ये कीर्तनात रडायला लागलं, लगेच आई पदर टाकायची. आहे का? पोरग शांत राहायचं. त्यावेळेस आईकडे पदर होता. त्यावेळेस आईकडं पदर होता, म्हणून ती पदर पोराच्या अंगावर टाकले, पोरग शांत होत. आता आईची ती जी पदूर कुठला टाकायचा? आईलाच पदूर नाही, आईलाच पदूर नाही, पोराच्या अंगावर टाकायचा कुठला? अशी आई क्वालिटीची कपडे घालती. त्या गावात घालणाऱ्या कंपनीचा मालक जर का मला गावला का नाही असा हलणार आहे त्याला मी. गाऊन काय व ते गावचं माळी काढले. विशेष आहे त्यानं काय डोकं चालवलं असं बनवलं असं. आहासे आहात, मधी दोरी नाही, बट्टा नाही, काज नाही, नॉन स्टॉप आहासे आहात. आभार मानलं पाहिजे त्या गावून काढणाऱ्या कंपनीचं. काय गावून काढलाय काय का नाही म्हातारी? मुलांच्या वरती लक्षात घ्या. पूर्वीच्या महिला मंडळ जात्यावरती जळत होत्या. हा, गुणगान गात होत्या, देवाचं गुणगान गात होत्या. एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले, एक बिचारी रडायला लागली. तिच्या माहेरचा फोन आला, ती रडायला लागली. म्हणलं आजी काय झालं रडाय? ती म्हणली महाराज माझ्या भावाला पोलिसांनी पकडला. म्हणलं बाबा पोलिसांनी पकडला, काय झालं? तुमच्या भावाने काय केलं? ती म्हणली काय नाही, माझ्या भावाचा स्वतःचा व्यवसाय होता. म्हणजे व्यवसाय असणाऱ्या माणसाला पोलिसांनी पकडला कसा? कसला व्यवसाय होता? ती लगेच सांगायला लागली, माझ्या खाली आता कुणी गेली गाडी आणि पोलिसाची गाडी. तिच्या भावाचा दारूचा अड्डा होता आंब्याखाली. दारूचा अड्डा होता आंब्याखाली. म्हणायचं 100% झालेलं नाही, माझ्याकडेच आहे. कुंकू टिकली. मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे, लक्षात ठेवा. ज्यांची लग्न दारात त्यांचा संसार सुखात. लक्षात ठेवा, ज्यांची लग्न दारात त्यांचा संसार सुखात. जुन्या लोकांना विचारा, जुन्या लोकांची लग्न, बाबा तुमचं लग्न दारात झालं का नाही? अजून म्हातारी तुम्हाला भीती का नाही? अजून म्हातारी भीती. आणि ज्यांची लग्न हालात, त्यांची लग्न हालात, संसार हालात, पोरं हालात, म्हातारपण हालात. ज्यांची लग्न हालात त्यांचं आयुष्य हालात, सुखात काहीच नाही. आणि ती बी टिकलं तर टिकलं, नाही तर 2 वर्षात घटस्फोट. तो इकडे मी इकडे चला नॉनस्टॉप आहे का नाही? हॉलात जेव्हा गेलाय का तुम्ही आजी? हॉलमध्ये जायचंच नाही, मी नाही जात. का करते नाही? हॉलमध्ये जेवायचं म्हणतं की हे मुलांच्या वरती संस्कार. नावात ताकद आहे, चांगली नावं ठेवा. आता फॅशन झाली महाराज, घरं बांधायची. आता मोठं मोठं बंगलं माणसं बांधतात आणि बंगल्यावर नाव टाकतात मातृ पितृ छाया.
बंगल्यावर नाव मातृ पितृ छाया. त्या बंगल्यात मातृ बी नाही पितृ. हो मातृवाट्या पितृवाट्या आणि छाया सोप्याव. छाया खाती पंख्याच्या आवाज आणि बंगल्यावर नाव टाकलंय मातृ पितृ छाया. मी म्हणलं याड्या ते सगळं पुसून टाक आणि नुसतं छाया निवास टाक आहे का नाही. तिच्याच बापाचं घर आहे आता ते नावात टाकत आहे. चांगले नाव ठेव. हा एका म्हातारीने तर नातीचं नाव लाडे पप्पी ठेवलं. काय लग्नाला गेली पप्पी, यात्रेला गेली पप्पी, भाताला गेली पप्पी, कुणाच्या मैताला गेली तरी पप्पी आहे. एकदा म्हातारीच्या मनात आलं, म्हातारी नातीला घेतली पंढरपूरला गेली. चंद्रभागेत अंघोळ झाली, पांडुरंगाचं दर्शन झालं आणि म्हातारी गावाकडे यायला निघाली. पंढरपूरच्या टेंटवर म्हातारी आली. एसटीला गर्दी. म्हातारीनं बोर्ड वाजला पंढरपूर. कंडक्टरनं म्हातारीला आत ओढून घेतली, बेल मारली. ड्रायव्हरला म्हणला जाऊ दे गाडी. म्हातारी कंडक्टरच्या पुढे उठून उभी म्हणजे मास्तर आधी माझी पप्पी गेली मग गाडी आली. काय म्हणते म्हातारी? आधी माझी पप्पी गेली मग गाडी आली. कंडक्टर म्हणला आजी मी दुटी आहे, एकटी असलं चालत नाही. म्हातारी म्हणजे गाडी निघाली. तेव्हा त्या कंडक्टरला खाली बघितलं. तो कंडक्टर म्हणला आजी वय पप्पी. म्हातारी म्हणजे इतक्या वेळ तुला कुठली वाटत होते? अरे बरोबर हवे तुला. आजी निघाली म्हणून नाही जात आजी. आजी टाटा कर टाटा कर टाटा कर की नाही करा टाटा टाटा कर. तेव्हा आजीला टाटा कर टाटा आजीला. तेव्हा आजी बसते. बस आजी बस खाली. त्याला वाटलं निघाली वाटतं नाही जात. बापा आता मावशीने कुंकू ठेवत नाही. मावशी कुंकूवाले गेले, टिकलीवाले आल्या आणि बाथरूमातल्या भिंती सुवासिनी झाल्या. जाड्याकडे कार्तिकली चिपक्यू कार्तिकली चिपक्यू कार्तिकली चिपक्यू. बाथरूमाचे काचा लाल झाले. कपाटाचं एकच लेकरू आणलंय. 11 लेकरं घरात ठेवले.
वारणी प्रेम नको करू माझी वसरी देवा नको करू माझी वसरी झाला झाला नको रे नजर नका बिडगालो बिडगालो उदारीला नका बिडगालो बिडगालो उदारीला या मासल्याचा कपडा माल माझा बाई मासल्याचा कपडा माल माझा बाई या मासल्याचा कपडा नका भीड घालू ओ चालना नका भीड घालू ओ चालना बिना मासल्याचा कपडा मला माझा बाई बिना मासल्याचा कपडा मला माझा बाई बिना मासल्याचा कपडा पहिला गावी अरे बाजारी पहिला गावी अरे बाजारी आवती भवती गर्दी बारी आवती भवती गर्दी बारी नका बिडगालो बिडगालो उदारीला नका बिडगालो बिडगालो उदारीला बिना मासल्याचा कपडा माल माझा बाई बिना मासल्याचा कपडा माल माझा बाई बिना मासल्याचा मी खटिटा करते हे पिस्तूल आहे दुसरं खायला लागलं की तोंडाकडं वसा 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 बघते मला शिकवला नाही वे नदीला येतो खाल्ला असेल तरी दुसरी खायला लागली की रांडा मेली तोंडाकडे बघते ती बाई मी कशी ती पुटवर काय म्हणते माहितीये का काय म्हणते? पुटवर म्हणते याने तुझ्या पातेल्यातलं शिकरण देते का देखी व्हायचं अगं नाही का मला खाऊ त्याला लगेच आकारत मी येणे तुम्हाला परसर वाटलं कसं हा राजा मिली एखाद्याच्या कुलगो पाडतेस बोल मला कुणाचं वेळ लागले माहितीये का कुणाचं कुणाचं वेळ लागले मला कुणाचं लागले विठ्ठल भाऊजी काय विठ्ठलराव कसं बघते बघ की माझ्या माझ्यासोबत मागाच्या पेक्षा आताच बरं दिसते हे त्यांचं पण मला कोणाचं रायाड लागले माहितीये का शूटिंग वाल्याचं नाही शूटिंग वाल्याचं नाही मला सारखा इकडे फिरी होती कॅमेरा तिकडे फिरी होती काय बघायचं तुम्हाला नादावले बघितलं का हे शूटिंग वाल्याचं नाही मला कुणाचं वेळ लागले माहितीये का स्पीकर वाल्याचं स्पीकर वाल्याचं पण नाही मला कुणाचं वेळ लागले कुणाचं सांगू का प्लीज सांग ना काय म्हणला प्लीज सांग ना बघितलं मुर्दा म्हणतो प्लीज सांग ना प्लीज म्हणाय का माझा नवरा आहे अरे बाबू हे बोंबलेल की माझ्या नावाला तो कसं बघते ह्याच्यासाठी लोकांच्या गावाला आलाय कोणाचं याड लागले कशाला लागले कधी लागले लय मुळगी लोकांच्या चौकशा लागते मला कोणाचं वेध लागलं तुमच्या संसाराचं वेध नाही लागलं मला त्या पंढरपूरच्या काळ्या विट्याचं वेध लागलाय त्यानं मला वेधी केली आणि सगळे मला काय म्हणतात म्हणता वेळी मला तुकाराम बोला
गाणं म्हण का गाणं म्हण मन 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 हा चांगलं देवीचं गाणं म्हणते महाकालीचं गाणं म्हणते एक आणि पण आता म्हणू जोळाई देवीचं गाणं म्हणते एक माझे गाणं हो नाही अरे बापरे जाम झालं ट्रॉफिक जाम हे त्रास करून बघा पसरा ट्रॉफिक जाम असलं तर नाही असू दे काही त्यांचंच नाही तुमचंच नाही सगळ्यांचं दुखणं तेच आहे हो प्रत्येक गावात गेलं आणि एखाद्या म्हातारीला म्हटलं का नाही काय आजी बरं आहे का म्हातारी म्हणते महाराज सगळं चांगलं आहे गुडघ्याने गेली आता म्हटलं पुढची राहिली गुडघ्याने की तूच राहिली सगळी गुडघ्यानेच गेली तसं ए आता जे खाली बसलेत का नाही खुर्चीवरचे सोडून आता एक काम करा सगळ्यांनी असे 2 हात जोडा सगळ्यांनी जोडा हात चांगला आहे की नाही सगळ्यांनी जोडा खुर्ची बसलेले पोर हात जोड जे हात जोडणार त्याचं लगेच ठरणार जे पोरगा हात जोडणार त्याचं लगेच ठरणार आणि जे जोडणार नाही त्याला टाकणार लगेच पोराने हात जोडला तेच मी माहित आहे ह्या दणकेतला टाकलं तर काही निष्ठायची बांधून लई पोरं लागणार भीती त्यांना माहित आहे ह्या अडकलं अडकलं हात जोडले का सगळ्यांनी जोडा चुकून एखाद्याचा हात जोडायचा राहील सकाळ काय प्रॉब्लेम झाला मला फोन करायचा नाही सकाळ सगळी माणसं कळसाच्या गडबडीत आणि तुम्ही कवड्या उन्हाला पडते बसला सगळी तुम्हाला विचारणार आहे का बरं हात जोडलं का सगळ्यांनी जोडा देवीचं गाणं म्हणते इतकं वेळ लागलं पाहिजे जास्त वेळ तुमचा घेणार नाही पुरुष मंडळ तरुण वर्ग हिथं जमलेल्या प्रत्येक पुरुषाला तरुणाला हात जोडून विनंती तरुण मंडळ आता परमनंट नोकरी कुणाला लागणार नाही कुणी परमनंटची अपेक्षा करू नका फक्त आयुष्यात येऊन निर्व्यसनी राहा दारूपासून लांब राहा दारूने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले महाराज दारू पिणाऱ्याच्या घरी कधी दिवाळी दसरा नाही दारू पिणाऱ्याच्या घरी रोज शिमगा बाबा भाऊ असते जिथं पेटे तिला माहित आहे रोजांका काय असतं संध्याकाळचा आहे
हात जोडले म्हणते. बरं मी म्हणते दारू प्या. पेण्याबद्दल काय माझं म्हणणं नाही. पण किती प्यावी? 90. कोण आहे का? विठ्ठल भाऊजी. काय इथं जाऊ 90 म्हणताय? 90 म्हणते तर नका बॉक्स आणते. हा हे मी म्हणते प्रमाणशीर दारू प्या. पेण्याबद्दल काय नाही. एक जण सातारला गेला सटकून दारू प्याला. राजवाडीच्या टॅडवर फिरला त्याला काय गावलं नाही. शेवट सातारच्या टॅडवर आला. तिथं फिरलं तिथं बी काय सापडलं नाही. वैताग. जगू दे ग मला मारू नको मला जगू दे ग मला मारू नको मला जगू दे ग मला मारू नको मला जगू दे ग मला बहुताला जीवा तुझा पाहिजे कशाला मुलगी बनू गमी संभाळीन तुला बहुताला जीवा तुझा पाहिजे कशाला मुलगी बनू गमी संभाळीन तुला मारू नको मला जगू दे ग मला मारू नको मला जगू दे ग मला मारू नको मला जगू दे ग मला होई जगू दे ग मला मारू नको मला जगू दे ग मला गावावरून आलेले सर्व तरुण मंडळ सर्वांचा आभार मानते. एवढी माणसं जेवायला पण तरण्या पोरांसाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्हाला बसणार असणे अक्कल होती का जेवताना? आणि उद्यापासून सांगते आता ह्यात सगळी गावातली आहेत आपल्या. हिथं सगळं जर बघा काय होते थोड्यासाठी हिथं सगळी ग्रामस्थ आहे. आपण आता बाहेरचं कोण आहे काय कायला? मी तुमचे आहे तुम्ही माझं आहे. मी तुम्हाला बोललं पाहिजे. पुकारणाऱ्याने किती वेळा तुम्हाला सांगितलं होतं गावातल्या कुणी बसू नका. सांगितलं होतं का नाही? आलेली पाहुणी पहिली बसून द्यायची का नाही? गावातलं गडी बी तसं जण बायका बी तसं खुशाल मुस्लिम मंडपात हिचीच गर्दी. जेव काय केलं तर झोपाय घरी गेली लवकर जेवून. हे जेव्हा केलं काही नाही. तिथं भांड्याला हात नाही. पुऱ्या कमी पडले त्याच्याकडे आली नाही. ती गिळलं डबं भरलं गेली घरी. म्हाताऱ्याला डबा निघते. तुझा म्हातारा बिना डबे जाऊ दे काय तर मंडळाला उपकार आहे. बावळाटाचा बाजार यांचा. उद्यापासून तसं करायचं नाही. तुमचा कार्यक्रम आवाडवे मोठा आहे कार्यक्रम. उद्यापासून पब्लिक वाढल. उगाच आपलं आपणच बका 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 खाऊन घ्यायचं मागं अजिबात नाही. गावातल्या तरुण महिलांनी तुम्ही तरुण मंडळी दिसताय ती मुंबईवाल्या पोरासीच वाढून द्यायचं नाही. तुम्ही पण वाढाय घ्यायचं. बायका बसलेले दिसले की आपण वाढाय घ्यायचं. पदर खवायचं. बायका कुठं मागं नाहीत. तुम्ही काय नुसतं गिळायचं कामाचं हवे. हा पोराची कबारटी मोडली. मी आल्यापासून तेच बघतीये. जेव्हा म्हणून पोरांनी वाढले नाही. करंडीकर पाहिजे का? करंडीकर पाहिजे मंडळांचा आभार मानते. माझ्यासोबत आलेले आमचे शहर ज्योतिराम कदम असतील. आमचे शंकर महाराज असतील. आमचे गणेश महाराज असतील. त्याचप्रमाणे आमचे रणजित महाराज काकडे असतील. त्याचप्रमाणे आमच्या तारळ विभागाचं सातारा विभागाचं वैभव असणारं नवोदित कलाकार असणारे आमचे प्रथमेश महाराज असतील. ज्यांनी मृदंगाला साथ केली त्यांचा आभार मानते. त्याचप्रमाणे माझ्यावरती प्रेम करणारे आमचे सातारकर दादा आहेत. हो सत्संगला म्हणून आली होती. बोर्ड बघितला मी दिसली की थांबले. साताऱ्या जे बाजूच्या कुठेही कार्यक्रम असू दे आणि नुसतं तेच कळू द्या मी येणार. किती वेळा बघू द्या पण ते येऊन बसतच. नाक पाहिजे प्रेम पाहिजे आहे की नाही लक्षात ठेव. त्यांचं सुद्धा आभार मानते. सिस्टीमवाल्यांचा आभार मानते. सगळे कलाकार आहेत का नाही? 1 2 3 सिस्टीमवाले. यांचं काय नाही. गरीब कलाकार ठीक तुम्हाला सांभाळून घेतात. तुम्ही तेच नाही सांभाळून घेता. कोणी आमचा पप्पा आला का नाही तेवढं घ्यायचं. पप्पा नाही बघा तेव्हा बंद करून ते टेम्पोत भरून घरी घेऊन जा. तुमची सिस्टीम आहे चांगली पण आमचा पप्पा नाही बघा. असा पप्पा क्वालिटीचा आहे. चार करायचा बी निघा ना. आज सगळ्याचा निघायला पप्पाला तेवढे आमचं काय आई सुद्धा नाही. मी कुणाला त्रास देत नाही. आणि मी पिकरवाले तर अजिबात दुखवीत नाही. कारण बुवा ते कशी मारायची ती पिकरवाल्याला माहिती. पप्पा म्हणजे पप्पाच आहे. हा
बुवाची कशी मारायची का नाही पिकरवाल्याच्या हातात आहे. आवाज कमी केला की बोंबल. त्यासाठी मी पिकरवाला कधी दुखवत नाही है का नाही. शिष्टीवाल्यांचा आभार मानते. हे थांबा जराची झाली महिला मंडळ म्हणतील ह्याचा आभार त्याचा आभार त्याचा आभार त्याचा आभार. आम्ही जेवण करून घरी झोपायला गेलो होतो एकटी बॉम्बाले असते का काय बाय काय द्यायचं खुशाल ना तिथे मोबाईल. पण गोड तुम्ही महिला मंडळ आहे इतक्या वेळ थांबला सूचनेचं पालन केलं झोपल्या नाही बोलल्या नाही डुलल्या नाही हसल्या नाही काय नाही. गोड महिला मंडळ अंकुश साहेब असं वाटतंय मरावणी एकीमध्ये कोणाच्या तरी पोटाने येऊन कधी उद्या सकाळ किती वाजता कसाच्या आधीच येते म्हणजे मिरवणूक बिरवून नाचतो. फार तुम्ही माणसं आहे. बुवाला काय घालवायचं बसलाय लगेच कधी किती वाजता कसाच्या आधीच येते म्हणजे मिरवणूक कधी नाचतो. लक्षात ठेवा गोड वातावरण. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं दर्शन घेते. झालेली भारतभूती सेवा परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या चरणावरती अर्पण करते. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणावरती अर्पण करते. ज्याच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत ते आपल्या गावचा आराध्य दैवत असणारं श्री महाकाली देवी आणि श्री जोलाई देवीची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना उद्याचा दिवस आहे. महत्वाचं म्हणजे ब्राह्मण कंपनी अगदी उत्कृष्ट आहे. होम हवन पूजापाठ अगदी शास्त्रोक्त पद्धतीने करणारी ती सर्व माणसं आहेत. लक्षात ठेवा. आणि उद्या अगदी महिलांनी नटून थटून आपल्या ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा हा सुख सोहळा नाही. सॉरी